जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मर्दशंचुक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदासबोधा यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरोक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरी वा वसावे तुझ्या दासबोधासी वा बोध व्हावे अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वो आधी दार लावून घातलं हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो. आपला दशक 20वा सुरू आहे आणि आज 6वा समास पाहो जाता भूमंडळ. कालचा विषय थोडा पाहू. नरदेह दुर्लभ आहे असं सांगितलं. वरकड देहे काबाड नरदेहे मोठे घबाड परंतु पाहिजे जाड विवेक रचना श्रीराम. येथे जेणे आळस केला तो सर्वस्व बुडाला देव नाही ओळखला विवेक पाहिजे. मनुष्य जन्माला येऊन जर आपण आळस केला कशाला ज्या गोष्टीसाठी भगवंताने आपल्याला जन्म दिलाय त्याला म्हणजे आपल्याला मनुष्य देह कशासाठी दिलाय की या मनुष्य देहाने आपल्याला जाणावं या हेतूने त्याने तो दिलेला आहे. आणि मग हे मुख्य ध्येय प्राप्त करण्यामध्ये जर आपण आळस केला तर या नरदेह देऊन सुद्धा काही उपयोग नाही. असं नरतोची नारायण तरी प्रत्येकरी श्रवण मनन शिळांतकरण सर्व काळ श्रीराम. नराचा नारायण होतो म्हणजे या नरदेहाचं सार्थक करता येतं. पण त्यासाठी काय करणं आवश्यक आहे? श्रवण मननशील अंतःकरण. श्रवण केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. कधी सर्व काळ म्हणजे भगवंताच्या नामाचं चिंतन, भगवंत कसा आहे त्याचा शोध हा निरंतर सर्व काळ
जेणे म्हणून एकाने विचारलं नाम कधी घ्यायचं, म्हणजे किती वेळ, 1 माळ 2 माळ 3 माळ. ते म्हणले जितका श्वास तितकं नाम. ना श्वास घेताना विचारतो का किती घेऊ, हा, पण नाम घेताना विचारतो किती माळा करून. हा, सकळ शोधून राहिला संदेह कैसा उरेल त्याला, संदेह कैसा त्याला, पुढे विचार कैसा झाला त्याचा तोची जाणे श्रीराम. म्हणून जो स्वतःचा शोध घेतो त्याला ते प्राप्त होत. पाहो जाता भूमंडळ, ठाई ठाई आहे जळ, कित्येक ते निर्मळ माळ, जळे वीण पृथ्वी. म्हणजे असं पाहायला गेलं तर जिथं पाहिजे तिथं पाणी आहे. म्हणजे बोरिंग मारलं की पाणी जिथं जाल तिथे कुठे काही ठिकाणी ओढे आहेत, काही ठिकाणी नाले आहेत, काही ठिकाणी नद्या आहेत, काही ठिकाणी सरोवर आहेत. पण काही ठिकाणं असे आहेत ज्याला ओसाड म्हणतंय, कितीही फूट बोरिंग मारा पाणी लागत नाही. कित्येक ते निर्मळ माळ, जळेवीण पृथ्वी. त्या ठिकाणी पृथ्वी आहे पण पाणी नाही आहे. तैसे दृश्य विस्तारले, काही एक जाणीवेने शोभले, जाणीवरही तोडले, कित्येक दृश्य श्रीराम. तसंच परमार्थात आहे. हे पाणी म्हणजे जाणीव, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं ही जाणीव सर्व ठिकाणी आहे. प्रत्येकाला असं वाटतं मला देव भेटावा, पण काही ठिकाणी कोरडं ठणठणीत. पण त्याला वाटत पण नाही की देव कसा प्राप्त होईल, देव कोण, काय आहे, काय काय. मग त्याला काय म्हणलंय, कोरडा माळ. तैसे दृश्य विस्तारले, काही एक जाणीवेने शोभिले, जाणीवर रहित उरले, कित्येक दृश्य श्रीराम. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, शास्त्री अवघे नेमूनी बोलले. 4 वाणी आहे, 4 खाणी आहेत, सगळं शास्त्रात सांगितलंय. 4 वाणी तर आपल्याला आता पाठच आहे, परा पश्यंती मध्यम आणि वैखरी. खाणीचा मात्र प्रश्न येतो. दगडाची खाण का कोळशाची खाण का कशाची खाण का सोन्याची खाण, खाणीचा प्रश्न. पण ती खाण वेगळी, ही खाणी, हा जिथे हा शब्द ज्या ठिकाणी खाण या अर्थी वापरलाय तो वेगळा आहे. काय आहे म्हणले, 4 खाणी म्हणजे 4 ठिकाणी हे जीव जन्माला येतात. कसे आहेत हे, 184 योनी म्हणजे काय. आपण ही 184 योनी फिरून आलोय. मग ही 184 जीव कुठले आहेत. जलजा 9 लक्षांश 10 लक्षांश पक्षिणः, कृमयो रुद्रलक्षाक्ष 20 लक्षा गवादया, स्थावरास्नि षल्लक्षाश्च 4 लक्षाश्च मानवः, पाप पुण्यम समं कृत्वा नरे योनिषु जायते. म्हणले संस्कृत आम्हाला कळलं नाही हो, तुम्ही जरा मराठी सांगा की. मनुष्य 4 लक्ष, मनुष्य म्हणाले ही माणसं जी आहेत ही 4 लक्ष वेगवेगळ्या विचाराची, प्रवृत्ती, ही समाजाची, वेगवेगळ्या राहणीमानाची 4 लक्ष. पशु किती प्रकारचे, 20 लक्ष. कृमी 11 लक्ष. कृमी 11 लक्ष. बोललेले शास्त्री बारीक बारीक कृमी आहेत, या किती आहेत, 11 लक्ष. मग असे हे 184 आपण फिरून आलेलो आहे. 10 लक्ष ते खेचर, 9 लक्ष जळचर, 30 लक्ष स्थावर. बोललेले शास्त्री श्रीराम. 30 लक्ष स्थावर. याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माती, वेगवेगळ्या प्रकारची दगड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं सगळं आहे. तेव्हा ह्या पृथ्वीवरती एवढे सगळे भाग आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सगळं, या सगळ्या ठिकाणी जीव आहे.
आणि असे हे सगळे जीव फिरून फिरून आपण 184 योनी फिरून मनुष्य देहाला आलो. 80-84 लक्ष योनी जितका तितका जाणता प्राणी अनंत देहाची मांडणी मर्यादा कैशी श्रीराम. प्रत्येकाला कळत. अगदी झाडाचं मूळ सुद्धा पाणी शोधत खाली जाते. आपल्याला वाटतं त्याला काय कळतं, त्याला पण कळतं. अनंत प्राणी होत जाती त्यांचे अधिष्ठान जगती. जगती वेगळी स्थिती त्यास कैशी. असे हे 184 जीव होतात आणि जातात. याचा अर्थ जन्माला येतात आणि नाहीशी होतात. म्हणजे कुठे पृथ्वीशिवायचं स्थान कुठे म्हणाले. काय म्हटलंय पहा, त्यांचे अधिष्ठान जगती. जगती वेगळी स्थिती त्याशी कशी. एवढे 184 योनी जीव हे कुठे राहतात म्हणले या पृथ्वीवरच राहतात. त्यांना पृथ्वीशिवाय आधार नाही. म्हणले झाडावरचं फळ आहे ते तुटलं तर आकाशात जात आहे का म्हणले नाही. पृथ्वी, झाडाची पानं पृथ्वी, त्याला पृथ्वीशिवाय आधार नाही कोणाचा. पुढे पाहता पंचभूते पावली स्पष्ट दिशे. कोणी विद्यमान कोणी ते उगीत असते श्रीराम. पंचमहाभूत आहेत. काही दिसतात काही दिसत नाही. पृथ्वी दिसते, पाणी दिसतंय, काहींचा अनुभव घेता येतो, वारा दिसत नाही, आकाशाचा भेद कळत नाही. अंतरात्म्याची ओळखणा तेथे तेची जेथे चपळपणा जाणीवेचे अधिष्ठान सावधायका श्रीराम. आपला काय आहे अंतःकरण आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि अंतःकरण तयार झालेले. म्हणजे हे अंतःकरण जे आहे अंतरात्म्याची ओळखणं तेची जेथे चपळपणा, ज्या ठिकाणी चपळपणा आहे चैतन्य आहे ते अंतरात्म्याची खूण आहे. जाणीवेचे अधिष्ठान सावधायका श्रीराम. त्या अंतरात्म्याला जाणीव आहे. ते जाणीवेचं काय आहे श्रीराम. ते जाणीवेचं अधिष्ठान आहे. सुख दुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव. अंतःकरण पंचकापूर्व अंश आहे आत्मयाचा. हे अंतःकरण पंचक जे आहे तो सगळा अंतःकरण अंश कोणाचा आहे आत्म्याचा अंश आहे. हे अंतःकरण पंचक जे आहे ते कोणाचा अंश आहे तर म्हणले तो आत्म्याचा अंश आहे. म्हणजे सुख दुःख कुणाला कळतंय जीवाला कळतं. या जीवाला सुखही कळतंय दुःखही कळतं. म्हणजे नुसतं जीवाला कळतं का नाही म्हणजे शिवाला पण कळतं. म्हणजे अज्ञानी अवस्थेत सुद्धा सुख दुःख कळतं आणि ज्ञानी अवस्थेत सुद्धा सुख दुःख कळतं. म्हणजे शिव अवस्थेत पण कळतं आणि जीव अवस्थेत सुद्धा सुख दुःखाची जाणीव होते. सुख दुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव. अंतःकरण पंचकापूर्व अंश आत्मयाचा श्रीराम. हा आत्म्याचा अंश आहे. स्थूळी आकाशाचे गुण अंश आत्मयाचे जाण. सत्वरजतम गुण गुण आत्मयाचे श्रीराम. या स्थूळ देहामध्ये स्थूळी या स्थूळ देहामध्ये आकाशाचे गुण आहेत. ते गुण आहे आत्मा. आत्म्याचे जाण. सत्व रज तमो गुण गुण आत्म्याचे. ते आत्म्याचंच आहे सगळं. अंतःकरण जाणणं हे आत्म्याचंच आहे. स्थूळामध्ये जो आकाशाचा गुण आहे तोही आत्म्याचाच भाग आहे. त्रिगुण आहे तोही आत्म्याचाच भाग आहे. नाना चालना नाना धृती नवविधा भक्ती चतुर्धा मुक्ती अलिप्तपण सहस्थिती गुण आत्म्याचे. या आत्म्यामुळे तर चालतंय ना. आपल्या शरीरात आत्मा नसेल तर नवविधा भक्ती कोण ऐकणार आणि कोण सांगणार. ऐकणाऱ्यामध्ये तो पाहिजे ना, सांगणाऱ्यामध्ये पण पाहिजे ना. नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती. या नवविधा भक्ती असो चतुर्विधा मुक्ती असो अलिप्तपणा आहे सहज स्थिती आहे.
हे सगळे गुण कुणाचे? हे आत्म्याचे गुण आहेत. द्रष्टा साक्षी ज्ञानगण चत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण गुणात्मयाचे श्रीराम. हे आत्म्याचे सगळे गुण आहेत. काय आहे? तो द्रष्टा आहे, तो साक्षी आहे. आत्मा साक्षी आहे का नाही? आपण काय करतो ते फक्त आत्म्याला कळतंय. बाकीच्याला कोणाला कळो का न कळो, आपलं मन आपल्याला खातं की नाही. हा, मग ते गुण कोणाचे? आत्म्याचे. साक्षी पण आहे, द्रष्टा पण आहे. द्रष्टा दर्शन, द्रष्टा दृश्य, द्रष्टा दर्शन, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञाता ज्ञान गुणात्मयाचे श्रीराम. श्रवण मनन विवरण हे सगळे गुण आत्म्याचे. म्हणजे एखादं दृश्य आहे, तो पाहणारा द्रष्टा आहे. आणि जी पाहिजे ती वस्तू आहे. म्हणजे दृश्य द्रष्टा आणि दर्शन जे पाहिजे ती वस्तू. ध्येय ध्याता ध्यान, ध्येय आहे. आपली ध्येय वस्तू काय? परमात्मा. ध्येय ध्याता, त्याचं ध्यान चाललेलं आहे. म्हणजे हे सगळं एकच आहे म्हणाले. पाहणार, आपल्याला जी वस्तू पाहिजे, परमात्मा पाहायचा आहे, पाहणारा आणि जी वस्तू पाहिजे तो आणि आपण सगळं एकच आहे. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान गुण आत्मयाचे श्रीराम. हे सगळे गुण आत्म्याचे. वेदशास्त्र पुराणार्थ गुप्त चालला परमार्थ सर्वोत्तम समर्थ गुण आत्मयाचे श्रीराम. हा आत्मा आहे म्हणून वेद आहे, शास्त्राची चर्चा आहे, आपला परमार्थ आहे, सर्वज्ञपणा आहे. हे सगळं आत्म्याचेच गुण. बद्ध मोक्षु साधक सिद्ध विचार पाहणे शुद्ध बोध आणि प्रबोध गुणात्म्याचे श्रीराम. सगळं आत्म्याचंच काम आहे. मग तो बद्ध असला तरी त्याच्यामध्ये आत्मा आहे, मुमुक्षु असला तरी आहे, साधक असला तरी आहे, सिद्ध असला तरी आहे. हे सगळे गुण आत्म्याचेच आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड अष्टकाया गुण आत्म्याचे श्रीराम. आत्म्याचेच गुण. आपण जागृत अवस्थेत आहे, स्वप्न अवस्थेत आहे, सुषुप्ती अवस्थेत आहे, तुर्य अवस्थेत आहे, प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड अष्टकाया. हे नावं वेगवेगळे असले तरी हे सगळं चालतंय ते ह्या आत्म्याच्या सत्तेने चालतं. परमात्मा आणि परमेश्वरी, जगदात्मा आणि जगदीश्वरी, महेश आणि माहेश्वरी गुणात्म्याचे श्रीराम. ह्या आत्म्यामुळेच आहे. परमात्मा आहे, परमेश्वरी आहे, जगदात्मा आहे, जगदीश्वरी आहे, महेश आहे, माहेश्वरी आहे, परमेश्वरी आहे. हे सगळे जे आहेत ते आत्म्यामुळे, आत्म्याचे गुण आहेत. सूक्ष्म जे जितके नाम, सूक्ष्म जितके नाम, रूप जितके आत्म्याचे स्वरूप, संकेत नामे नामा विराने अमुक सीमाना. इतकं सगळं सूक्ष्म जे आहे नाम, नाम आणि रूप हे सगळे गुण आत्म्याचेच आहे. म्हणजे जिकडे तिकडे जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना. हे सगळं जे दिसतंय ते सगळं भगवंताच्या सत्तेने चाललंय की मोना भगवंताचीच ती सगळी लीला आहे. आदिशक्ती, शिवशक्ती, मुख्य मूळ माया, सर्व शक्ती, नानाजीन सुत्पत्ती स्थिती तितके गुणात्मयाचे श्रीराम. त्याला आदिशक्ती म्हणा, शिवशक्ती म्हणा, मूळ माया म्हणा, सर्व शक्ती म्हणा, ते सगळे गुणात्म आहे. पूर्वपक्ष आणि सिद्धांत, गाणे वाजवणे, संगीत, नाना विद्या तुझ गुणात्मयाचे श्रीराम. हे आत्म्याचे गुण आहे. पूर्वपक्ष आहे, सिद्धांत आहे, गाणं आहे, वाजवणं आहे. ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान, असदवृत्ती धृत सदवृत्ती जाण, नित्य ज्ञप्ती मात्रा लिप्त गुणात्मयाचे श्रीराम. ज्ञान असो, अज्ञान असो, फिरत ज्ञान असो, पिंड ब्रह्मांड तत्व झाडा, नाना तत्वांचा निवाडा, विचार पाहणे उघडा गुणात्मयाचे श्रीराम. हे पिंड आहे म्हणजे शरीराची माहिती, ब्रह्मांड विश्वाची माहिती. हे सगळे निरनिळ्या तत्वाने बनलेलं शरीर, बनलेलं ब्रह्मांड, या सगळ्याचा विचार कोण पाहतं? या आत्म्यामुळे शक्य आहे. नाना ध्याने अनुसंधाने, नाना स्थिती, नाना ज्ञाने, अन्वय आत्मनिवेदने गुणात्मयाचे श्राम. नाना प्रकारचे आपण ध्यान करतो, अनुसंधान करतो, नाना प्रकारची स्थिती, ज्ञान आहे, आत्मनिवेदन आहे, तेही गुणात्मे आहे. 33 कोटी सुरवर 88 ऋषीश्वर भूतकेचर अपार गुण आत्मयाचे. आत्म्यामुळे
33 कोटी सुरवर आहे, 88 सहस्र ऋषेश्वर आहे. आपल्याला माहिती नाही सगळं. म्हणजे आम्हाला काय माहिती, तुम्ही सांगता आम्ही ऐकतो एवढं. 33 कोटी सुरवर आहेत. ज्या वेळेला राहू आणि केतू सूर्याला गिळायला आले त्यावेळेला नेमकं मारुतीचा जन्म झाला होता. मारुतराय गेले तिकडे आणि मग त्याचं युद्ध झालं राहू केतूशी. सगळे देव आले. आल्यानंतर मग मारुतीला वज्राचा प्रहार लागला. मारुती खाली पडायला लागला. वायुदेवाने सगळ्यांना आकर्षून घेतलं. गुणात्मयाचे श्रीराम. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषीश्वर, भूत खेत अपार. या आत्म्याशिवाय काय चालतं? आणि ह्या आत्मा त्याला श्वासोश्वासाची आवश्यकता आहेच. तो संपला की आहे तो शरीर बदलतो त्याला की दुसऱ्या शरीरात नाही. भूतावड्या कोटी चामुंडा 56 कोटी, कात्यायनी 9 कोटी. गुणात्मयाचे श्रीराम. चंद्र सूर्य तारा मंडळे, नाना नक्षत्र ग्रहमंडळे, शेषकुरुम मेघमंडळे, गुणात्मयाचे श्रीराम. देव दानव मानव नाना प्रकारचे जे पाहता सकळ भावाभाव, गुणात्मयाचे श्रीराम. आत्मयाचे नाना गुण, ब्रह्म निर्विकार निर्गुण, जाणणे एकदेशी पूर्ण, गुणात्मयाचे श्रीराम. या आत्म्यात हे सगळं म्हणजे हा जो चंचलपणा आहे, सगळं जे जे दिसतंय हे पिंड, आपल्या शरीरातले नाना प्रकारची गोष्टी, पिंड आणि ब्रह्मांड, त्याच्यामध्ये असणारे 33 कोटी सुरवर, त्याच्यामध्ये असणारे सगळे देवादी सगळं. हे म्हणाले काय? हे सगळं या आत्म्याचे गुण आहेत. गुणात्मयाचे श्रीराम. आणि याच्या पलीकडे कोण आहे? तर तो परब्रह्म आहे. त्या परब्रह्माने हे सगळं निर्माण केलेलं आहे. मूळ माया सगळं. ब्रह्म निर्विकार निर्गुण. ब्रह्म हे बाकी सगळं दिसतंय, याला प्रत्येकाला आकार आहे का नाही, पण ब्रह्म निर्विकार. ब्रह्म कसं आहे? निर्गुण. आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंतर. मग काय म्हटलंय की हा आत्मा जो आहे त्याला जाणणं ही आमची उपासना आहे. काय म्हटलंय बघा, आत्मा राम उपासना. या आत्म्याला जाणणं हीच आमची उपासना आहे. त्या परमात्म्याला ओळखणं, हा जो आत्मा आहे ना त्याला ओळखणं हीच रामाची उपासना आहे. आत्मा राम उपासना तेणे पाविले निरंजना. हे ज्याला कळलंय त्याला तो निर्गुण निराकार परमात्माही कळतो. निस्संदेह अनुमाना ठावजना हे श्रीराम. म्हणजे आत्मा कसा आहे? हे सगळं चालवतो कोणतो आत्मा? म्हणजे कशावरनं? आपला देह चालवतो तो आत्मा. बरं, म्हणजे दुसऱ्याचा देह चालवतो आत्मा. विश्व चालवतो तो विश्वात्मा. असा हा आत्मा सगळं करतो. आणि तो कुठं आहे? नाना देही देह एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थ क्षेत्री अभिनव गतिका. ह्या सगळ्याचं सार म्हणजे ही आरती. आता जो समास वाचला ना त्याचं सार म्हणजे ही आरती. ती नुसती ऐकली तरी कळेल. नाना देही देह एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थ क्षेत्री अभिनव गतिकाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्मा या रामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव जय. बहुरूपी बहुकोणी बहुता काळाचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा, युगानुयुगी आत्मा राम आमोचा, दास म्हणे महिमान न बोलो वाचा. जय देव आत्मा या रामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव. ही आत्मारामाची उपासना. या आत्मारामाला जाणणं महत्वाचं आहे. इथे श्री दासबोधे कृषी संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. भगवान म्हणला आम्ही जेवायला येणार आहे.
ते नंतर फोडणी टाकले आम्हाला कळेल काय. ते म्हणजे हे कुठे येणार आहे, हे येत नाही म्हटले. म्हणून यांच्यासाठी फोडणी कशी येते, भाजी कशी रसरसीत होते काय. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते जागृती सुडाले, सहजच्या निर्वाच्य झाले, बोलता नाही श्रीराम. ऐसे विवेकी जाणावे, प्रत्येकनेच पाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समाज साधके पहावे सावकाश, विरता विशेष कळवू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्यय भाव श्रीराम. देहे तवपाचा भूताचा कर्तात्मा तिथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तर तो समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. इथे श्रीदास बोधे आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचाराची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इथे श्रीदास बोधे गुरु श्री महादेवी ब्रह्मण्य पुन्हा समाज. श्रीराम समर्थ श्रीराम. आरती. सद्गुरु गजानन पुंडलीक वरदा माऊली जगद्गुरु जय जय रघुवीर समर्थ.